नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण काढणार आहोत 10 ते 1 थेंबांची दिव्यांची अतिशय सुंदर अशी रांगोळी आपण काढणार आहोत. ही रांगोळी आपण देवापुढेही काढू शकतो. तसेच आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी लक्ष्मीचे उपवास करतो, त्यावेळेला संध्याकाळी ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस देवीपुढे सुद्धा ही रांगोळी आपण काढू शकतो. तर आज सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ. सुरुवातीला आपण 10 थेंबांची लाईन काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण मधोमध थेंब घेतलेले आहेत. मधोमध थेंब घेतल्या कारणाने सुरुवातीला 10 थेंब आले, नंतर 9 थेंब आले, असे थेंब कमी कमी होत जातात. असे 10 ते 1 थेंब आपण काढून घेतलेले आहे. जसे आपण खाली काढलेले आहे तसेच वरती पण तसेच थेंब काढून घेऊ. आता अशा पद्धतीने आपण थेंब काढून घेतलेले आहे 10 ते 1. आता जी 10 थेंबांची जी लाईन आहे, 10 थेंबांची जी लाईन आहे ती सोडून द्यायची आपल्याला आणि त्याच्या खालची जी लाईन आहे, 10 थेंबांच्या खाली जी लाईन आहे त्या लाईनीवरती आपण जे 4 थेंब घ्यायचे आहे, त्या लाईनीवरचे 4 थेंब घेऊया. त्याच्यावर आपण रेष काढून घेऊ आणि वरती पण आपण तसंच करायचं आहे. 4 थेंबांची लाईन घ्यायची आहे. 4 थेंबांना जोडून घ्यायचं. त्यानंतर आपण 3 थेंब जोडायचे आहेत. इकडचे 3 थेंब वरती घ्यायचे. आता त्या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे. मध्ये जी लाईन आहे 10 थेंबांची ती सोडून द्यायची. त्यानंतरचे 4 थेंब घ्यायचे आपल्याला. त्यानंतर वरती पण आपण 4 थेंब घेऊ. त्यानंतर 3 थेंब घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला आजूबाजूचे काढून झालेले आहे. आता आपण खाली तसंच काढून घेणार आहोत. सुरुवातीला आपण 3 थेंब घेऊया. त्यानंतर आपण 4 थेंब घेऊ. आता त्याच्यामध्ये जी रेष आहे ती आपण थेंबांची ती सोडून द्यायची आहे. ती लाईन सोडून त्यानंतरच्या थेंबावरती 4 थेंबावर आपण रेष काढून घेऊ. त्यानंतर आपण 3 थेंबांवर रेष काढू. अशा पद्धतीने 1 थेंब आपल्याला मध्ये सोडून द्यायची आहे. एक लाईन सोडून द्यायची अशी. आता जसं खाली केलं आपण तसंच वरती पण करूया. अशा पद्धतीने ह्या आधी आपण रेषा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण जी 3 थेंबांची जी लाईन आहे तिला जोडून घ्यायचं आधी. खालची 3 थेंब, वरचे 3 थेंब असे आपल्याला जोडायचे. तिरकस जोडायचे आहे आपल्याला. असं तिरकस जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. टोकानं जोडून घ्यायचं. सर्व ठिकाणी आपण तसंच करून घेऊ. आता खालची जी 4 नंबरची लाईन आहे ती आपण थेंब जोडलेला आहे. 3 नंबरची जी लाईन आहे त्या थेंबाला जोडायचं आहे, मधल्या थेंबाला जोडायचं आहे. त्याचे टोकं जे आहेत ते जोडून घ्यायचे आपण. असे मधल्या थेंबाला जोडायचे, फक्त खालच्या
4 थेंबांच्या लाईनीचे. सर्व बाजूंनी आपण तसंच करून घेऊ. अशा पद्धतीने आपण सर्व बाजूंनी ते जोडून घेतलेले आहे. आता जी एक लाईन उरलेली आहे, जी 4 थेंबांची लाईन उरलेली आहे, ती फक्त त्या टोकांना जोडायची आहे. जी 4 थेंबांची लाईन आहे खालची, ते फक्त त्या टोकालाच जोडायची आहे आपण. म्हणजे थेंब जे आहेत ते 2-2 तिथे जोडून द्यायचं आपल्याला ते. आता वरती आपल्याला असे दिव्यांसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे.